शरद पवारांचे राजकीय डाव कुणालाही सहजासहजी कळत नाही म्हणतात. असाच डाव सध्या त्यांनी टाकलेला दिसतोय. सुप्रीम कोर्टामध्ये आमदार अपात्रता आणि पक्ष व पक्षाचे नाव या संदर्भात सध्या तारीख पे तारीख ऐकायला मिळत आहे. आज जवळपास 2 ते 2.5 वर्ष झाले हा खटला चालू आहे. पुढे काही दिवसांमध्येच विधानसभेचा कार्यकाळ संपतोय आणि कार्यकाळ संपल्यानंतर जर हे निर्णय आले तर त्या निर्णयाला आणि त्या न्यायाला सुद्धा काही अर्थ राहणार नाही. म्हणून अशातच शरद पवारांनी शेवटचा कोणता डाव टाकून पाहिला ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी समीक्षा खडेबोल चॅनलवर आपले स्वागत करते. लोकसभा निवडणुकीपूर्वी 19 मार्च रोजी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याची परवानगी दिली. अजित पवार गटाला मूळ पक्षाचे नाव व चिन्ह सुपूर्द केले गेले. पण हा निकाल तात्पुरता होता. अजूनही फायनल निकाल यायचा आहे. पुढच्या सुनावणीत अजित पवार गटाला निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळासमोर हे तात्पुरते निवडणुकीपुरते चिन्ह असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असा मजकूर लिहावा अशा सूचना आयोगाने केल्यात. म्हणजेच जेथे जेथे अजित पवार गट घड्याळ हे चिन्ह वापरेल तेथे तेथे त्यांना हा मजकूर लिहावा लागेल. याचा अर्थ फायनल निकालामध्ये घड्याळ हे पक्षचिन्ह शरद पवार गटाला किंवा अजित पवार गटाला यातील कोणालाही मिळू शकते असा होता. आता विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. निवडणुका जवळ आलेल्या असताना सुद्धा यावरून निकाल येताना दिसत नाही. हे पाहून शरद पवारांनी आपले राजकीय मुत्सद्देगिरीचे अनुभव वापरून शेवटचा डाव टाकलाय. तो म्हणजे अजित पवार यांना दुसरे चिन्ह देण्याची न्यायालयाला मागणी केली. कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना एक गट मूळ चिन्ह वापरेल आणि दुसरा गट नवीन चिन्ह वापरेल हा कुठेतरी अन्याय आहे. आणि म्हणून दोघांनाही वेगवेगळे चिन्ह दिले तर समान न्याय होईल आणि फायनल रिझल्ट जेव्हा लावायचा तेव्हा लावा. यासाठी शरद पवारांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. दुसरीकडे संसद भवन संकुलात म्हणजे जुन्या संसद भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीचे कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला दिले आहे असे स्पष्टीकरण लोकसभा सचिवालयाने दिले. अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा निवडणूक आयोगाने याआधी निकाल दिला असताना लोकसभा सचिवालयाने असा निर्णय का घेतला यावरून सुद्धा आता वादंग निर्माण झाले. दोघांनाही 2 वेगवेगळे पक्षचिन्ह द्यावेत अशी मागणी जी शरद पवारांनी केली, या मागणीमागे कोणकोणती कारणे असू शकतात ते आपण विस्ताराने बघूया. या मागणीमागे पहिलं कारण असू शकतं की घड्याळावरचा क्लेम आम्ही अजूनही सोडलेला नाही. हे परसेप्शन जनतेमध्ये बिल्ड व्हावं जेणेकरून राष्ट्रवादी पक्षाचा आणि घड्याळीचा पारंपरिक मतदार हा त्यांच्यासोबत जुळून राहावा, त्याची नाळ तुटू नये. शरद पवारांच्या मागणीमागे दुसरे कारण असू शकते की त्यांना जनतेला दाखवायचं आहे की बघा, आम्ही सुप्रीम कोर्टाला या संदर्भात गळ घातली परंतु सुप्रीम कोर्ट सुद्धा ऐकत नाही आणि आमच्या मागणीचा विचार करीत नाही, आम्हाला न्याय देत नाही. यामुळे जनतेमध्ये शरद पवारांना सहानुभूती मिळू शकते आणि त्याचे रूपांतर मतांमध्ये होण्यास मदत होऊ शकते. शरद पवारांच्या मागणीमागचे तिसरे कारण असू शकते की अजित पवारांचे जे आमदार शरद पवारांच्या सोबत जाण्यास इच्छुक आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढवणे. एखादी गोष्ट सतत चर्चेत ठेवली की त्याला आपसुकच महत्त्व प्राप्त होते. पक्ष, चिन्ह, सुनावणी, निर्णय यात असुरक्षितता वाटते ती केवळ अजित पवार यांना. कारण शरद पवारांना पक्षांची, आघाड्यांची, चिन्हांची बदलणारी नावे ही काही नवीन नाहीत. 60 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत ते राजकारण कोळून पिलेले नेते आहेत. पण प्रतिस्पर्ध्यांच्या शिबिरात राड उठवून देऊन त्या परिस्थितीचा राजकीय फायदा आपल्याला कसा होईल याची योजना तयार करण्यात शरद पवार देशाच्या राजकारणात नेहमी अग्रेसर राहिलेले आहेत. याबद्दल आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खडानखडा माहितीसाठी आमचे खडेबोल चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती.